नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. काल राज ठाकरेंचं भाषण झालं. त्यांचा मेळावा होता आणि त्याच्यामध्ये वोट चोरी आणि मतदार याद्यांमधल्या ज्या काही घोळ आणि ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत त्याबद्दल महाविकास आघाडी किंवा हे विरोधी सगळे पक्ष, त्यामध्ये आता राज ठाकरे देखील आहेत, त्याच्यामुळे ती सगळी लोकं उग्रपणे बाहेर पडलेत आणि सरळ सरळ सांगतात की इलेक्शन भले 1 वर्ष पुढे गेलं ना, काही हरकत नाही आम्हाला, पण हा याद्यांमधला घोळ सुटला पाहिजे. आणि बरोबर आहे, अत्यंत योग्य, रास्त मागणी, काही त्यामध्ये दुमत नाही. पण यांनी वोट चोरीच केली हा आरोप लावणं हा चुकीचा आहे. मी म्हणू शकतो घोळ आहे, निश्चित आहे. त्याचं कारण अनेक आहेत, त्याची कारणं लक्षात ठेवा. कारण काय होतंय, गावाला माणूस आला की इथं वोटिंग आय डी काढतोय, 1-2 वर्ष राहिला की त्याच्यानंतर ते वोटिंग आय डी तसंच राहतंय. तिथून तू परत निघून एखाद्या शहरात जातोय, तिथं तू वोटिंग आय डी काढतोय. आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्या माणसाची चूक नाही आहे, तर चूक आहे निवडणूक आयोगाची. कारण एक व्यक्ती जर 2 वेळा कार्ड बनवत असेल किंवा 2 वेळा त्याचं नाव एखाद्या यादीमध्ये येत असेल, लिस्टमध्ये येत असेल, तर तुम्ही ते कट का करत नाही? काहीतरी अशी प्रणाली बनवा ना की एखाद्या माणसाने असं काही केल्यानंतर जे सुरुवातीला जे बनलेलं आहे ते त्याचं कॅन्सल होईल, असं काहीतरी ऑथोरायझेशन ठेवा, त्याची फिंगरप्रिंट ठेवा, काहीतरी ठेवा. कुठेतरी या सगळ्या गोष्टी सुरळीत करा, त्याशिवाय समजणार नाही. कारण आहेच अनेक याद्यांमध्ये आज असले भयंकर मोठमोठे घोळ आहेत आणि त्याच्यामुळं एखाद्या आमदाराला त्याचा फायदा होतोय, एखाद्याला तोटा होतोय, या सगळ्या गोष्टी होत आहेत. बरं, शहरामध्ये राहणारी 30 ते 40% जनता ही मतदान करण्यासाठी आपापल्या गावाला येते. तुम्हाला माहिती आहे का ही गोष्ट? काय येते? तिथेही मतदान करतात, इथेही येऊन मतदान करतात. असे 2-2, 3-3 वेळा एक जण मतदान करतोय. यामध्ये घोळ काही कुठल्या सरकाराचा नाही आहे, घोळ या निवडणूक आयोगाचा आहे. ते त्यामुळे सगळं रिफ्रेश झालं पाहिजे या मताचा मी आहे, निश्चित मी आहे, त्याबद्दल काही दुमत नाही आहे. पण राज ठाकरेंच्या कालच्या काही गोष्टी मला ज्या तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण द्यायचं आहे, त्याबद्दल बोलायचं आहे, म्हणून आपला आजचा व्हिडिओ आहे. काल ते असं म्हटले की काहीतरी मोर्चा आहे 1 तारखेला की काहीतरी, आणि त्या 1 तारखेच्या मोर्चामध्ये तुम्ही सर्वांनी सामील झालं पाहिजे. जिथे कुठं असाल तिथून त्या मोर्चाला सामील व्हा, कारण ते अत्यंत महत्त्वाचा मोर्चा आहे. मतदार याद्यांचा घोळ आणि तुम्ही मतदार म्हणून तिथं आला पाहिजेत. मला असं वाटतं हा एवढा अट्टहास करण्यापेक्षा, मोर्चा काढण्यापेक्षा सोडून द्या. आपण एक मतदार म्हणून जागरूक राहिलं पाहिजे की आपण जे काही मत देतोय ते पैशानं न विकता आपल्याला योग्य वाटणाऱ्या माणसाला आपण मत दिलं पाहिजे, या मताचा मी आहे. बरं, असो, तुम्ही जा मोर्चाला जा. पण त्यांचं जे पुढचं वाक्य होतं ते फार विचार करण्यासारखं होतं. ते म्हणजे, तुम्हाला बॉस सुट्टी देत नसेल ना कामावरनं, त्याच्या गालाखाली एक मत काढा, म्हणजे त्याच्या कानाखाली पेटवा. त्या कामावरती म्हणजे एकंदरीत लात मारा. कारण बॉसला मारणं म्हणजे आपल्या साहेबाला मारून तिथून येणं मोर्चासाठी 1 दिवसाच्या, आणि अख्ख्या आयुष्यभराच्या नोकऱ्यांवरती पाणी सोडायचं आणि तिथून मग मोर्चाला यायचं. आणि मोर्चा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी घरी बोंबलत बसायचं. मग नोकरी कोण देणार? तुमच्या त्या रिझ्युमीवरती तुमच्यावरती तो शेरा पडणार की हा असा एम्प्लॉई आहे, अशा पद्धतीने ह्यानं वागणूक झाली. किंवा XYZ सगळ्या CCTV असतात. एखाद्याने समजा मारलीच कानाखाली साहेबांचं ऐकून आणि ते व्हायरल झालं किंवा ते पुढे कंपनीने त्याच्यावरती ॲक्शन घेतली की कसं काय तू त्याच्या कानाखाली मारलीस, सगळ्या गोष्टी ते मोठे प्रकरणं असतात. कारण कसं असतं ना, आपण थोडं जोशात देऊन सगळ्या गोष्टी करून थोडंसं बॉसला मारू, पण मोर्चा होईल, मोर्चा झाल्यानंतर आपण पुन्हा येऊ, आपल्याला कामावर घेणार कोण? बरं, मी म्हणतो उद्या मोर्चाला 1 लाख लोक आली, बॉसच्या कानाखाली मारून त्यांची नोकरी गेली, मोर्चाला आले, मोर्चाला आल्यानंतर पुन्हा घरी निघून गेले, त्यांचा पगार कोण देणार? त्यांना आपण पोसू शकतो एक पक्ष म्हणून? महाविकास आघाडीवाले हे सगळे पोसू शकतात का त्यांना? मग बरं, ते कानाखाली मारून येतील सगळे, तुम्ही त्यांना पगार द्याल? तुम्ही त्यांना पोसाल? काही नाही. फक्त राजकारण आहे, फक्त आणि फक्त राजकारण केलं जातं, कोणी असो. पण ही अशी काहीतरी गोष्ट, स्टेटमेंट राज ठाकरेंकडनं येणं, म्हणजे मला असं वाटत नाही की मी एक काळ असा होता की या माणसाविषयी मी इतकं भरभरून बोलायचो. आज असा उलट सगळा काळ चालू झाला की काही गोष्टी अत्यंत खटकायला लागल्यात. काही गोष्टी खरोखर त्याचा काहीच अर्थ नाही असं वाटायला लागले की एवढा मोठा नेतानी काय बोलतायत, काय करतायत, कुठं जात आहेत, या सगळ्या गोष्टी थोड्याशा वाटू लागल्यात. हा, तुमचा मोर्चा चुकीचा नाही आहे असं मी म्हणत नाही आहे, निश्चित आहे, योग्य आहे, मोर्चा काढा. पण ते बॉसला मारून या, ह्याला मारून या, ते असंच करा, ते तोडफोड करा, मग तुम्ही असं नाही होत. त्यांच्या हाताला काम कोण देणार? त्यांच्या हाताला परत कोण काम देईल का? हां, ज्याला शक्य आहे त्याने या, ज्याला शक्य नाही आहे त्याने येऊ नका. ही सगळ्यात महत्त्वाची भूमिका राज ठाकरेंची पाहिजे होती. मात्र इथं असं काही दिसत नाही. म्हणजे याचा अर्थ मोर्चाला येणार आहे कोण? मराठी माणूस. तो बॉसला मारणार कोण? मराठी माणूस. तिथं त्याची नोकरी कोणाची जाणार? मराठी माणसाची. भिकेला लागणार कोण? आपला मराठी माणूस. कुठल्या अंगाने आम्ही मराठी माणसाला पुढे घेऊन चाललो?
तुम्ही या सगळ्या प्रकरणावरती तुमची प्रतिक्रिया कळवा. तर दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी असा आरोप केला आहे की काही वृत्तपत्रांमध्ये अशा बातम्या छापून आलेत, असा GR काढला गेला आहे की आपले रायगड असेल, आपला शिवनेरी असेल, तिथे नमो ते टुरिझम सेंटर, नमो म्हणजे आपले नरेंद्र मोदी असलं काहीतरी टुरिझम सेंटर त्या गडांवरती काढायचं काम सुरू आहे. आता ते कशासाठी काढतायत, काय काढतायत ही गोष्ट बाजूला सोडा, पण मी पण या गोष्टीच्या विरोधात आहे की गडावरती कोणतीही गोष्ट सहन केली जाणार नाही. हे त्यांचं जे काही वाक्य आहे की छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय गडावर कुठलंही नाव राहणार नाही, त्याबाबत मी त्यांच्या सहमत आहे, त्यांच्यासोबत आहे. म्हणजे हा मनात त्यांचा विचार येतो कसा? ही आजची टाइम्स ऑफ इंडियाची बातमी आहे, इंडियन एक्सप्रेसची बातमी आहे, आणि मला असं वाटतं ती कुठचा दुसरा वर्तमानपत्र दिव्य मराठी, बाकीच्या वर्तमानपत्रामध्ये मी शोधत होतो, पण त्याचा GR देखील आलाय. आणि हे एकनाथ शिंदेचं खातं काय करतायत हे जर ऐकाल ना, नाही तुमची तळपायाची आग मस्तकात गेली तर सांगा मला. नरेंद्र मोदींच्या 75व्या वाढदिवसानिमित्त टुरिझम डिपार्टमेंट महाराष्ट्रामध्ये काही टुरिझमचे स्पॉट काढतायत आणि त्याची केंद्र काय, त्याचं नाव काय दिलं, नमो केंद्र, नमो टुरिझम सेंटर्स. ही नमो टुरिझम सेंटर्स कुठे काढतायत? शिवनेरीवर, रायगडावर, राजगडावर, जिथे फक्त आमच्या महाराजांचं नाव असलं पाहिजे, इथे हे टुरिझमचे आता सेंटर्स काढायला निघालेत. मी आत्ता सांगतोय, सत्ता असो नसो, वर नाही, खाली नाही, आजूबाजूला नाही, कुठेही नाही, उभं केलं की फोडून टाकणार. पण प्रश्न एक महत्त्वाच्या गोष्टीचा येतो. जे राज ठाकरे या गोष्टीला विरोध करतायत तेच राज ठाकरे जेव्हा विशाळगडचं अख्खं प्रकरण झालं, एकही अवाक्षर त्यांनी बाहेर काढलं नाही. या गडांवरती मी आजही माझ्या व्हिडिओ तुम्ही बघा, त्या इलेक्शनच्या वेळच्या, तुम्हाला वाटतंय तर मी तुम्हाला काढून दाखवतो, मी तुम्हाला चॅलेंज देतो, माझ्या व्हिडिओ आजही बघा. मी काय त्याच्यामध्ये आव्हान केलेत की राज ठाकरेंच्या गुढीपाडवा मेळावा आणि याच्यातून म्हटलं ह्या प्रश्न उचला, हे महत्त्वाचे प्रश्न थोडे उचला, गरमी करा. आणि इलेक्शनच्या काळामध्ये भागा सुटतायत का, त्यावेळेला एकही अवाक्षर नाही. विशाळगडाच्या मुद्द्यावरती एवढं रान पेटलं, एवढ्या सगळ्या गोष्टी नाही. नमो टुरिझम सेंटर आल्यानंतर जी प्रतिक्रिया राज ठाकरेंनी इतक्या जलद गतीनं दिली ना, ती प्रतिक्रिया मनसे म्हणून तुमचा पक्ष विशाळगडावरती आंदोलन काढून देईल का? तुम्ही जसं म्हणताय ना, नमो टुरिझम आजूला नाही, बाजूला नाही, खाली नाही, वर नाही, कुठंच नाही, तशा या जिहादी लोकांची काही तिथं मजारी मशिदीन या सगळ्या गोष्टी बांधत सुटले, त्या गडांवरती हिरवा रंग फासत सुटलेत. आपल्या गडांना जे काही जिहादी हिरवीकरण करायचं काम सुरू त्याच्यावरती राज ठाकरे बोलणार का? हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. हा व्हिडिओ किंवा ही छोटीशी क्लिप त्यांच्यापर्यंत पोहोचवावी. तुम्ही हे देखील करा. ते नमो टुरिझम सेंटर ते नकोच, नाहीच पाहिजे. काही गडांवरती ते नरेंद्र मोदी असो नाही तो कुठलाही कोणी असो, छत्रपतींच्या गडांवरती असल्या गोष्टी आम्ही सहन करणार, निश्चित करणार नाही. पण या सगळ्या गोष्टी बाकी ज्या होत आहेत त्याच्यावरती राज ठाकरे बोलतील का? असं म्हणतील का की विशाळगडावरचं जे काय अनधिकृत बांधकाम आहे, जे अधिकृतरित्या अनधिकृत ठरवलं आहे, ते सगळं बांधकाम खाली नाही, वर नाही, बाजूला नाही, कुठंच नाही पाहिजे, असं बोलतील का राज ठाकरे? बाकी गडांवरती चाललेली जिहादी आक्रमण आणि बाकी सगळ्या गोष्टी आहे याच्याविषयी बोलतील का राज ठाकरे? नाही बोलणार, कारण त्यांच्या भूमिका समजत नाही. आत्ता ह्या इलेक्शनपर्यंत, खासदारकीच्या इलेक्शनपर्यंत त्यांचे सूर वेगळे होते. आत्ता उद्धव ठाकरेंसोबत गेल्यानंतर त्यांचे सूर बदलले. या सगळ्या गोष्टी त्यांचा विरोधाभास दाखवतात, त्यांचं राजकारणाची गती दाखवतात, गती म्हणण्यापेक्षा मार्ग दाखवतात. ते मी समजतच नाही त्यांची गाडी कुठं चालली आहे नक्की. परत फिरून तिथंच येते की तिथनं फिरून परत पुढं चालली आहे, कुठं जायचं आहे काय माहीत नाही, राईट की लेफ्ट, मागे की पुढे, मला तेच समजलं नाही आहे. अनेक प्रश्न आहेत. पण ज्या तुम्ही नमो सेंटर आणि या सगळ्या गोष्टीला विरोध करताय ते चुकीचं आहे. पण हेच भारतीय जनता पार्टीवाले, हेच हिंदुत्ववादी सरकारवाले, त्यांच्या संघटना, त्यांचेच कार्यकर्ते ज्या संघटनांमध्ये काम करतात, ती सगळी लोकं विशाळगडावरती आंदोलनामध्ये होती. त्याच सगळ्या लोकांनी आज, ती सगळी लोकं आज गोसेवा करतात. अनेक सगळ्या गोष्टी हिंदुत्ववादी जिहाद्यांपासून आपल्या मुलांना वाचवणं, बाकी सगळ्या गोष्टी करतात. त्याचा जरा बारीक अभ्यास करावा. त्या मनसे पक्षामध्ये पण अनेक हिंदुत्ववादी कार्यकर्ते असतील जे तुमच्या विश्व हिंदू परिषदमध्ये, बजरंग दलमध्ये, शिवप्रतिष्ठानमध्ये आणि RSSमध्ये अनेक संघटनांमध्ये काम करत असतील आणि पक्षाचंही काम करत असतील. त्यांना माहिती असेल की नक्की काम कोण करत आहे. त्यांना अवश्य या सगळ्या गोष्टी माहिती असतील. त्यामुळे राज ठाकरेंनी बोलताना तुम्ही बोला, निश्चित जे चूक आहे ते चूक, मी पण त्याच गोष्टी मानणार आहे. ते नमो टुरिझम फिरी जाऊ आम्हाला काय नको आहे, पण याच्यावरतीही बोला. तुमच्या ताकद आहे ना, एखादी गोष्ट महाराष्ट्रामध्ये करून दाखवण्याची, ती करा. त्या हाजी अलीचं काय तुम्ही हाजी अली म्हणलात ना त्या भाषणातून, दुसऱ्या दिवशी तुटलं ना, आहे ना तुमच्यात पावर, मग हे करा, निश्चित करा. पण कुठेतरी मी भावावर एकत्र आलो आहे, मी काँग्रेसची वार्ता करायला लागलो आहे, मी त्यांची भाषा असल्यातून काही गोष्टी करू नका. कारण तुम्ही इतके मोठे आहात,
इतकी मोठी उंची आहे तुमची, त्याला कुठेतरी स्वतःच्याच हाताने लहान थोटकी करू नका, एवढंच माझं वैयक्तिक मत आहे. मला फक्त एवढंच सांगायचं आहे. कारण तुम्ही काही काही गोष्टी अशा बोलता ज्या निश्चित मला माहिती आहे एखाद्या प्रवाहामध्ये गेल्यानंतर बोलाव्या लागतात, पण त्यातून आपलं व्यक्तिमत्व, आपल्या सगळ्या गोष्टी खराब होऊ नयेत याकडे थोडंसं लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे, फार गरजेचं आहे. आणि ते तुम्ही किंवा राज ठाकरेंनी स्वतः जरी त्या सगळ्या गोष्टी पडताळून पाहिल्या तरी त्यांना लगेच समजेल. पण ह्या 2 गोष्टी ज्या मला कालच्या भाषणामध्ये थोड्याशा वेगळ्या वाटल्या किंवा त्याच्यावरती बोलावंसं वाटलं म्हणून हा व्हिडिओ बनवला आहे. तुम्हाला काय वाटतं सगळ्या गोष्टीवरती मला आवर्जून प्रतिक्रिया द्या.